जय जय रामकृष्ण हरी। परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। अरे मुस्लिम समाजाचा माणूस सत्तेचं नियोजन करतो। अरे त्याचं काही नसतंय सज्जन हो। परमात्मा अंतकरणात असावा लागतो। एक गोष्ट सांगून जाईन तुम्हाला, एक सत्य घटना आहे सज्जन हो। एक जवान मुलगा बरं का भारूबाई, जवान मुलगा, तरुण तडफदार मुलगा, होत करू मुलगा, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेला पोरगा नोकरीच्या शोधामध्ये दर बदर फिरत होता, भटकत होता। आज तरी नोकरी मिळेल, उद्या तरी नोकरी मिळेल म्हणून नोकरीच्या शोधासाठी दरबदर फिरणारा भटकणारा पोरगा। न्यूज मिळाली दिल्लीमध्ये सिलेक्शन होणार आहे पोरांचं, ग्रॅज्युएशन कंप्लीट असलेल्या पोरांचं सिलेक्शन होणार आहे। पोरगा सज्जन हो वैमानिक होण्यासाठी तयार झालाय, वैमानिक बनायचे स्वप्न आहे त्याचं। आसमंतामध्ये आकाशामध्ये झेपावण्याचं स्वप्न त्या पोराचं होतं सज्जन हो। आणि फार गरिबीची हलाखीची परिस्थिती, काही नाही जवळ, घरी अत्यंत सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं याची पंचायत। भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये जाऊन सज्जन हो जे काही मिळेल ते खायचं, उदरनिर्वाह करायचा, असा हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगणारा पोरगा, तरुण तडफदार होतकरू पोरगा सज्जन हो। सिलेक्शन होणार आहे या आशेनं सज्जन हो पोरांनी घरच्या लोकांना विनंती केली, आता मला काही पैसे लागणार आहेत, मला काहीतरी तुम्ही द्या। आईनं आपल्या गळ्यातले दागिने आणि बहिणीनं आपल्या गळ्यातले दागिने काढले, मोडले दागिने आणि त्या दागिन्याचे पैसे पोराच्या हातात ठेवले। बाबा पोराला एवढा प्रचंड आनंद झाला, एवढा आनंद झाला, पोराला एवढा विश्वास होता, एवढा आत्मविश्वास होता। पोरगा म्हणत होता 100% माझं सिलेक्शन होणार आहे आणि माझ्या आईच्या आणि माझ्या बहिणीच्या या दागिन्याचं चीज होणार आहे। आज आनंद होता सज्जन हो पोराला। पोरगा दिल्लीमध्ये आला, पोरगा सिलेक्शन चालू आहे त्यावेळेला थोडक्यात पोराचं सिलेक्शन हुकलं। हताश झाला, निराश झाला, काय करावं कळेना। पैसे भरलेले होते, पैसे संपून गेले, आई बहिणीचे दागिने संपले, आता काय करावं, कोण्या तोंडाने घरी जावं, सिलेक्शन झालं नाही, नोकरी लागली नाही, आता घरी कसं जाऊ, कोणचं तोंड दाखवू आता घरच्या लोकांना। निराश झाला, हताश झाला, उदास झाला पोरगा। आणि पोरानं ठरवलं सज्जन हो आता घरी जायचं नाही, हे काळं तोंड घरच्या लोकांना दाखवायचं नाही। सरळ दिल्लीवरून गाडी पकडली पोरांनी, सरळ ऋषिकेश गाठलं। ऋषिकेश मध्ये गेला पोरगा सज्जन हो। गंगाजीच्या घाटावर गिरट्या मारत होता, फिरत होता पोरगा। गंगेच्या तटावर फिरत असताना एका साधूची नजर त्या पोराकडे पडली। त्या पोराकडे साधून पाहिलं सज्जन हो। पाहिल्याबरोबर साधूने आवाज दिला, ए जवान क्या कर रहा है? अरे जिस गंगा जी के तट पर तू घूम रहा है तुझे पता नहीं बहुत गहरा पानी है वहां। साधून ओळखलं सज्जन हो पोराच्या मनाचा इरादा काय आहे। पोरगा आत्महत्या करण्याच्या दृष्टीने नदीच्या काठावर फिरत होता। कधी सगळे लोक बाजूबाजूला जातात आणि कधी मी उडी टाकून आत्महत्या करतो या वाट बघत होता पोरगा। साधूची नजर पडली, साधू हळूच गेले तिथे पोराच्या दंडाला धरलं, का रे दादा मरायचंय का? हो साधू महाराज, जीवन संपून टाकायचंय, जगण्याची इच्छा राहिली नाही, जगून तरी करावं काय? हलाखीची परिस्थिती आहे, घरी काहीच नाही, आईचे बहिणीचे दागिने आणले होते, वाटलं होतं सिलेक्शन होईन, वैमानिक होईन, आकाशामध्ये झेपावण्याची संधी मिळेल, पण काहीच नाही, हातात पदरी आलं, निराशा आली, दुसरं काहीच नाही। आणि मरू नको तर काय करू, आत्महत्या करू नको तर काय करू? साधून पोराच्या पाठीवर हात टाकला, थाप टाकली आणि सज्जन हो डोक्यावरून हात फिरवला आणि हृदयाला लावलं साधूने। साधूच अंतकरणे पहा। साधून हृदयाला लावलं आणि सांगितलं, पोराच्या पाठीवर थाप टाकली, पोराला सांगितलं, अरे राजा नाराज होऊ नको, निराश होऊ नको, हताश होऊ नको। अरे आज जरी तुझं सिलेक्शन झालं नसेल पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज जरी तुला रिजेक्ट करण्यात आलं असेल, जरी तुझ्या हातात निराशा आली असेल, आज जरी देवाने तुझी इच्छा पूर्ण केली नाही, पण एक गोष्ट माझी लक्षात ठेव, आज जे तुला मिळणार होतं ना त्याच्यापेक्षा 1000 पटीने देवाची इच्छा असून तुझ्या पदरात आणखी काहीतरी टाकायचं आहे, म्हणून तुझं यावेळेसचे सिलेक्शन हुकलंय। आणि तो पोरगा दुसरा तिसरा कुणी नव्हता सज्जन हो, त्या पोराचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब।
एका साधूचा आशीर्वाद पाठीवर पडलेला पोरगा आज जेवढं म्हणून काही भारताची गरिमा अस्मिता सज्जन हो आस म्हणतात, भारत जो काही आज छाती ठोक पुणे नसतो. मला हे म्हणायचंय बरं का फारुखबाई, जीवनामध्ये जर एखाद्या माणसानं ठरवलं ना सज्जन हो तर काही बी होऊ शकते, काही बी होऊ शकते. अरे माणसाच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये घर करणं सोपं काम नाही, सोपं काम नाही. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. सहजासहजी काही मिळत नाही जीवनामध्ये सज्जन हो. सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. सफलता ही माणसाच्या जीवनामध्ये येत नाही, काहीतरी करण्याची दानत माणसामध्ये पाहिजे. आणि एक सांगू सज्जन हो, खऱ्या अर्थानं मला आनंद एका गोष्टीचा वाटतोय की ज्या गावात कधी सप्ताहच होत नव्हता त्या गावामध्ये गावातल्या लोकांनी सप्ताह केला, आणि सप्ताह केला तर असा केला की जिल्ह्यात नंबर 1चा सप्ताह केला. आणखी काय पाहिजे सांगा. आणि अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, श्रद्धापूर्वक अंतःकरणाने हा सगळा उत्सवी मंडळी करतात. मला एकच म्हणायचे माझ्या भगवंताकडे की या गोड उत्सवाला कोणाची नजर लागू नये. अतिशय देखणा हा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. परिसरातील सर्व गुणवान मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत.